शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो आपण गहू बघताय की गहू पेरणी या ठिकाणी झालेली आहे। गहू पण बघू शकता आता जवळजवळ या गव्हाला 18 ते 20 दिवस पूर्ण होत आहे पूर्णपणे। आणि याच्यामध्ये जे आहे ना बरेच मोठ्या प्रमाणात तण सुद्धा उतरून आले। तण नियंत्रण नेमके कसं करावं, कोणतं हर्बिसाइड वापरावं, कोणतं तणनाशक वापरावं हा प्रश्न सर्व गहू उत्पादक शेतकऱ्यांना असतो। तो वापरताना जर व्यवस्थित वापरला नाही तर बरेच वेळेस गहू पिवळा पडतो, काही ठिकाणी जळतो। तर यावेळेस ते व्यवस्थित कसं वापरायचं, कोणतं वापरायचं यासाठी आपण हा सविस्तर व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी देतोय। जेही शेतकरी आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राइब करायचे, या व्हिडिओला लाईक करून आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या ग्रुपवरती शेअर नक्की करा मित्रांनो। तर आता चला आपण आपला व्हिडिओकडे वळूया। तर सर्वात महत्त्वाचं तणनाशक नेमके कोणतं वापरायचं। फक्त तणनाशक वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तणनाशक वापरताना जितकं प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात वापरायचंय। शुद्ध पाणी आपल्याला वापरायचंय, गढूळ पाण्याचा वापर करायचा नाहीये। एवढी काळजी जर घेतली मित्रांनो तर आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट दिसणार नाही आणि रिझल्ट चांगले येतील। तर तणनाशक कोणतं वापरायचं ते बघूया। तर मित्रांनो हे UPL कंपनीचं एक पॉप्युलर तणनाशक आहे ती जे की गव्हासाठी रेकमेंड आहे ते म्हणजे वेस्टा। तर वेस्टा आपण कुठल्याही कंपनीचं रेकमेंड करत नाही किंवा त्याची जाहिरात करत नाही, तर हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आणि 100% रिझल्ट देणारे आपण 2 वर्षापासून वापरतोय मित्रांनो। तर हे वापरायचं कसं यावरती आपण थोडंसं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत, कारण यामध्ये 2 पाऊच येतात मित्रांनो। तर ते 2 पाऊच जे आहे ते आपल्याला वापरायचे। तर ते वापरायचे कसे हे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी सांगतो। तर यामध्ये एक पाऊच येईल आपल्याला पावडर फॉर्म मध्ये, वेस्टा हे पावडर फॉर्म मध्ये येईल मित्रांनो। आणि दुसरं जे आहे तर ते आपल्याला येईल मित्रांनो लिक्विड फॉर्म मध्ये, सरफेक्ट जे आहे हे लिक्विड फॉर्म मध्ये येईल। तर आपल्याला करायचं काय, हे जे पावडर फॉर्म मध्ये हे येतं 160 ग्रॅम आणि हे जे लिक्विड आहे हे तर अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीचा पाऊच येतो। तर याला वापरायचं कसं, साधारण 9 ग्लास पाणी आपल्याला एका बकेट मध्ये घ्यायचं आहे। 9 ग्लास पाण्याचं बकेट घेऊन पूर्णपणे हे 160 ग्रॅम जे वेस्टा आहे हे नंबर 1 ला पावडर पूर्ण पाऊच फोडून आपल्याला त्या 9 ग्लास पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचंय, व्यवस्थित पाण्यामध्ये टाकायचंय। हे टाकल्यानंतर मित्रांनो हे जे लिक्विड आहे 500 ml जे लिक्विड आहे हे त्यानंतर आपल्याला टाकायचं आणि पूर्णपणे ते द्रावण ढवळून मिक्स करून घ्यायचं एका बकेट मधलं। आणि जे आपण 9 ग्लास टाकलेले होते ते पूर्ण द्रावण 10 ग्लासचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये 10 पंप, हे साधारण आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यासोबत, म्हणजे तुमचा 18 लिटरचा किंवा 20 लिटरचा जर पंप असेल तर 10 पंप होतील आणि 1 ग्लास एका पंपाला पडेल। अशा पद्धतीने पूर्णपणे दाट व्यवस्थित गव्हामध्ये फवारणी करायची, जेणेकरून जे तण उतरून आलेला आहे गोल पाण्याचा असेल, लांब पाण्याचा असेल, जो पूर्णपणे तणाचा नायनाट ठेवतो। या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित वापरायचे। परत एकदा वेस्टा नंबर 1 ला टाकायचं, नंबर 2 ला हे लिक्विड टाकायचं। या पद्धतीने याचा वापर करा, खूप छान रिझल्ट, चांगले रिझल्ट येतात। आपल्याला निंदणीची गरज पडणार नाही मित्रांनो। आणि पुढची एक फवारणी कोणती घ्यायची जेणेकरून फुटवे जास्त होतील यासाठी सुद्धा आपण लवकर व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी देणार आहोत। त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून मित्रांनो सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर नमस्कार आणि धन्यवाद।